जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 दुसऱ्या सेमीफायनलला होते सुरुवात. टीम पाडेगाव आपला 12th मॅन आल्याशिवाय मॅचचा स्टार्ट होणार नाही. पंच मॅच 1 मिनिट थांबवा. टीम पाडेगाव आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट होते. पंचांचा येतो फायनल डिसिजन. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर शिंदे, तर बॅटिंग मार्क वरती प्लेअर फ्रॉम राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा. बॅटिंग मार्क वरती ओम धुमाळ होतोय सज्ज. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यस नो डाऊट इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड वरती अंकित केली जाईल. व्हाईट बॉल आहे. इट्स अ फायनल डिसिजन. डीआरएस फक्त पंचांना आहे. पंच डीआरएस घेऊ शकतात. कुठलाही खेळाडू डिजिटल रिव्ह्यू सिस्टीम मध्ये किंवा रिप्ले मध्ये तुम्ही अपील करू शकत नाही. षटक क्रमांक पहिला हाताळला जात आहे. सागर शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. तो समोर राजाळेचा आयकॉन प्लेअर पाडेगाव संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे ओम धुमाळ, आणि त्याच्या सोबतीला दुसरा आयकॉन असेल पाडेगाव संघासाठी सोनू बुधावले. समोर जर आपण विचार केला, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न आहे. एलबीचं अपील केलं जरूर, परंतु त्यानंतर एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. वेगवान चेंडू हाताळण्यासाठी सागर यांना आपण ओळखतो. खास करून सिमेंट खेळपट्टीवरती खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूकडून केली जाते. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो मावशीची जी टुर्नामेंट झाली, त्या मावशीच्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांबळी संघाचा विचार केला तर चांबळी संघामध्ये हार्ड हिटर म्हणून बशीर शेख या खेळाडूचं नाव घेतलं जातं. त्यासोबत या संघासाठी दुसरा आयकॉन भिवरी गावचा संदीप काळे याही खेळाडूकडे विशेष लक्ष आहे. आणि ही मॅच काटाटक्कर आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. बेस्ट वर्सेस बेस्टचा महामुकाबला. एका बाजूला पाडेगाव संघ, ज्या संघाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप चांगली भूमिका बजावली आहे, तर समोर पुरंदर तालुक्यातला, पुणे जिल्ह्यातला एक मातब्बर संघ चांबळी संघ. राईट आर्म अराउंड दी विकेट साठी आता गोलंदाजीसाठी आपण पाहतो सागर शिंदे आहेत. अवळचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कोर्टावरती अंकित होते. ज्या पद्धतीने आपण पाहतो लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये शुभम येळे आणि त्यासोबत ओम धुमाळ हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले गेले आणि स्पष्ट नकार पंचांनी दिलाय. स्ट्रॅटेजीचा भाग देखील आपण पाहतो. अनेक वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने अपील केलं जातं. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, परंतु आत्मविश्वास कमी होता. पंचांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, निर्णायक आहे, आणि पंचांनी खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कामगिरी केलेली आहे. बॅटिंग मार्कवरती आता आपण पाहतो शुभम आहे. पहिलं षटक सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे पाडेगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्ट्रॉंग एज, लीडिंग एज, सरळ यष्टिरक्षक बशीरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. शुभम येळेचा होतोय खेळ समाप्त. पहिला झटका सागर शिंदे यांना मिळते पहिली सफलता. यासाठीच या खेळाडूला आयकॉनच्या भूमिकेत चांबळी संघानं बोलवले आणि ते काम किंवा ती सफलता निर्माण करून दिलेली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये 3 धावा धावफलकावरती.
न्यू बॅटर मैदानामध्ये पाडेगाव संघासाठी रोहित खताळ बॅटिंग मार्कवरती होईल सज्ज. 3 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळेसचा स्ट्रोक पहा, बॅकफूट वरती येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ऐसे तो कहाणी नहीं बनेगी, कनेक्शन होना जरुरी है. कनेक्शन फसलं गेलंय आणि सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. खूप चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा गोलंदाज आहे. इन स्विंगर या खेळाडूचं प्रचलित आहे. आउट स्विंगर करू शकतो. व्हेरिएशन्स मध्ये आपण बॅकअप द लेंथ आणि चेंज ऑफ पेस पाहत आलोय. बॅटनं ऑन साईडला गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राहिलाय दूरवरती, बॉलचा बॅट मोडा केला जाईल. थोडस नैसर्गिक अडथळा. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आणि 2 धावांच्या साथीनं 5 धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची बाजू आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिजन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे सागर यांनी. हो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. फर्स्ट प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक सफल ओव्हर सागर शिंदे यांचे आयकॉन प्लेअर. 5 धावा आणि एक महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ थांबवलाय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत आता टीम पाडेगाव या संघाला आक्रमण करणं गरजेचं आहे. आता मोमेंटम शिफ्ट करणं गरजेचं आहे. आयकॉनसाठी 2 षटकं निर्णायक असतात. आयकॉनसाठी 2च ओव्हर आहेत. म्हणजे तुम्ही दोन्ही आयकॉनला ओव्हर द्यायचे असेल तर एक देऊ शकता किंवा एकच आयकॉन मग तुम्ही 2 ओव्हरसाठी विकल्प निवडू शकता. परसू काय होतंय? परसू माईक मध्ये आवाज जातोय रे. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता शेंकर. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल यावेळेस मात्र हवेमध्ये आहे. इलेव्हेशन मिळाले. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. सफलता मिळाली. पहिल्याच बॉलवरती दत्ता यांना मिळते सफलता आणि पहिल्याच बॉलवरती ओम धुमाळचा होईल खेळ समाप्त. ओम धुमाळ बॅक इन पवेलियन. आयकॉन प्लेअर आयकॉनिक बॅटिंग मात्र करू शकले नाहीयेत आणि इथं दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवरती दत्ता शेनकर यांना मिळाली सफलता आणि पहिला खेळाडू रद्द करण्यामध्ये निश्चित सागर सिंह यांना यश मिळालं. त्यानंतर ओम धुमाळ याही खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये यश. न्यू बॅटर एक आयकॉन खेळाडू गेला. तितकाच ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. सोनू बुधावले फलटण तालुक्यातील हा देखील एक स्टार खेळाडू आहे. आयकॉनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. हो व्हॉट अ बॉल यार. गुड लेंथ वरचा एक चांगला बॉल पहा. उंची देखील जास्त मिळाली नव्हती. एक चांगला बॉल मैदानाच्या हातामध्ये दत्ता यांनी हाताळलाय आणि गोलंदाजीच्या माध्यमातून याही खेळाडूंना आपल्या नावाभोवती वलय निर्माण केलंय. खास करून या हंगामामध्ये मावशीच्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफूट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. रिस्की सिंगल कंप्लीट. एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू झालेला आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा रंगत असतो. अकेले हम कागज है मिल जाए तो किताब है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, और अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है. एकत्र आल्यानंतर अनेक मोठी कामं आपण पाहतो पार पाडली जातात आणि विघ्नहर्ता चषक अर्थात घाटदरे चषक
या चषकाची संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या बाहेर देखील या ग्राउंडवरती युट्यूबच्या माध्यमातून नजर ठेवली गेली. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती वन बाउन्स बॉल चिरेल सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने निश्चित पाडेगाव संघाच्या आशा वाढतील, आत्मविश्वास वाढेल आणि या चौकाराची गरज होती. मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक्झिक्युशन चांगलं होतं आणि इंटेन्शन 4 धावांचं झालंय पूर्ण. 10 धावा धावफलकावरती लागले. 10 रन्स ऑन बोर्ड. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये अनिकेत कदम यांच्या माध्यमातून अचूक स्कोरिंग केले गेले. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. खऱ्या अर्थानं स्कोरिंग करणं हे देखील एक कला आहे, एक स्किल आहे आणि हे स्किल अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत निभावलेलं आहे. अनिकेत सर आपलं स्वागत आहे. 10 फलक 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. आता 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सागर शिंदे. पहिली ओव्हर अतिशय सफल होती या खेळाडूची. बॅटिंग मार्क वरती सोनू. यावेळेचा स्ट्रोक डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. मिस फील्ड. त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने केले गेले. पहा त्या पद्धतीने आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिली ओव्हर खूप भारी हाताळली होती. आडवा बॅटनं ऑन साइडला सोनी बदावलेचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अडथळा होता अशा रिझन मध्ये. एफर्ट तर जबरदस्त होते परंतु कॅच कंप्लीट करू शकले नाहीयेत. भाज्या पद्धतीने आपण पाहतो षटक क्रमांक 2 ही ओव्हर महत्वाची आहे. सागर यांचं वैयक्तिक दुसरं षटक आहे. दुसरा स्पेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि ज्या पद्धतीने आयकॉनला 2च ओव्हर दिल्या आहेत आणि त्या दोन्ही ओव्हर या सागरकडे सोपवल्यात. आयकॉन म्हणून गोलंदाजांना चांबळी संघ नेहमी प्रेफरन्स देत असतो आणि याही टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय सागर यांच्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न सागर यांच्याकडून पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. नो डाऊट इट्स अ विकेट. एक स्ट्रॉंग एज होती आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावला. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये सागर यांना सफलता मिळते. 3रा धक्का आहे आणि सागर यांची वैयक्तिक 3री विकेट. स्कोरबोर्डला स्टॉपर लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सागर यांनी केले. 13 धावांवरती स्कोरबोर्डला ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे.
प्लेस केला फक्त बॉलला एक सिंगल कंप्लीट केली जाईल सन्मान दिला बॅट्समन कोण आहे ओव्हर नंबर 3 सोनू बुधावले आणि सुमित या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे आणि या जोडीच्या जबाबदारी आता वाढलेली आहे हो हो पहा लाजवाब यार अप्रतिम चेंडू खूप चांगलं व्हेरिएशन आतापर्यंत सागर यांच्याकडून पाहायला मिळालंय पंचांचा फायनल डिसिजन स्पष्ट नकार आहे इट्स नॉट आउट चला 3 षटकांचा खेळ संपलाय स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवा फायनल डिसिजन पंचांचा आलेला आहे 14 धावा धावफलकावरती तीन षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला ब्रेक लावण्याचं काम केले चांबळी संघाच्या माध्यमातून 13 धावा आहेत हा स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे डीप लॉंग वनला प्रोटेक्शन मिळेल एक सिंगल एकेका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न पाडेगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल गेम स्लो करण्याचा प्रयत्न झालेला आहे लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है यावेळेसचा स्ट्रोक परफेक्ट मिडल केलाय सोनू बुधावलेचा ब्लास्ट मैदानामध्ये आउट ऑफ द पार्क सडक पे कडक बेधडक सिक्सर षटकारानं निश्चित टीम पाडेगाव संघाच्या आशा पल्लवित झालेत आणि धावफलक देखील वधारलाय 21 रन धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना दत्ता या खेळाडूच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा संघनायकांना विश्वास ठेवला एकवीस धावा आहेत धावफलकावरती यावेळेसचा बॉल पहा वेगवान शरीरावरती आढळलाय पॅडल लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये दत्ता यांचं सुरेख कमबॅक षटकारानंतर मात्र हा चेंडू वेगवान हाताळला गेला पॅडल लाईन वरती अगदी शरीर भेदक मारा पाहायला मिळाला
हो हो, पुन्हा एकदा लाजवाब लगातारचे दोन्ही चेंडू खूप चांगले हाताळलेले आहेत. गुडलँड स्पॉट वरती बॉल पिच होतोय आणि त्यानंतर हलकासा कट घेऊन अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला आहे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. तर इथं तुम्हाला उड्डाण घ्यावं लागेल. इथं मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करणं हेच असेल यशाचं सूत्र. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, एक सिंगल केली जाईल कंप्लीट आणि स्ट्राईक होईल रोटेट. सुमित या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा आहेत किंवा सुमितच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाडेगाव संघासाठी गाववाईज मध्ये दाखवलेलं आहे आणि आता हा खेळाडू निश्चित सोनूच्या माध्यमातून देखील चांगलाच ओके आतमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून चूक, त्यानंतर बॅकअप साठी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवरती 24 रन सरळ बोर्ड. पहिल्या षटकाचा विचार केला तर सागर शिंदे यांनी धावफलकाला ब्रेक लावला, 5 धावा खर्च केला, त्यामध्ये एक महत्वाची विकेट आयकॉन प्लेअरला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये तोच प्रत्यय आपल्याला आला. दत्ता यांच्या पहिल्याच चेंडूवरती एक महत्वाची विकेट आली आणि त्यानंतर सागर यांचं 4 धावांचं षटक खूप चांगलं हाताळलं गेलं आणि पुन्हा एकदा दत्ता यांनी या ओव्हरमध्ये एका षटकाराच्या मदतीने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अशा टोटल 24 धावा धावफलकावरती आहेत. तो 4 वाजल्याशिवाय येत नाही. ढालेवाडीनं होमला हरवलेलं. गणेश बॉलिंग मार्क वरती आलेत. राईट आर्म अराउंड विकेट साठी गणेश आपण पाहतोय. समोर सोनू बुधावले आयकॉन प्लेअर. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन मिळेल. एका सिंगल वरती थांबवलं जाईल. पाचवं षटक महत्वाचं आहे. पुरेपूर मी म्हणेन सोनू बुधावले सेट आहे आणि सोनूकडून पाडेगाव संघाच्या अपेक्षा आहेत किंवा जबाबदारी घेणं गरजेचं आहे. सोनूच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आपण पाहिलाय. हो हो हो, पुन्हा एकदा लगातारचे सगळे बॉल आपण पाहतो एक अचूक टप्प्यावरती गेले डिलिव्हर. अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. हा स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मात्र बॉल स्टॉप करण्याचा चांगला प्रयत्न झाला. अगदी फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र सफलता नाहीये. 4 धावा मिळतील. 4 धावांच्या साथीने धावफलक रोटेट होईल. थोडा बूस्ट मिळेल धावफलकाला. 29 रन स्कोर बोर्ड वरती. एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर मात्र इथून पुढचे प्रत्येक चेंडू टार्गेट करणं गरजेचं आहे टीम पाडेगाव संघाला, कारण समोर प्रतिस्पर्धी कडवा आहे.
हो, याही वेळेस एज होती, परंतु बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी जाईल. 31 धावा धावफलकावरती लागतील. गणेश यांच्याकडून देखील खूप चांगली गोलंदाजीचा प्रयत्न आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल. हा देखील चेंडू लगातारचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून दिशाहीन गोलंदाजी येते. वाईड बॉल येतोय. तेहतीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ संपला आणि 5 षटकांच्या अखेरीस पाडेगाव संघ पूर्ण करतोय 33 धावा. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर महत्वाचे असेल. लास्ट ओव्हर. सिंगल रन कंप्लीट केली गेली. शेवटचे 5 बॉल महत्वाचे आहेत टीम पाडेगाव संघासाठी. ते प्रहार आणि मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. पकडली या कॅच. महत्वाचा खेळाडू बॅक इन पवेलियन. सुमित यांना देखील थांबावं लागेल. सुमित यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये यश येईल. स्कोर कार्डला मात्र संपूर्ण लगाम लावण्याचं काम चांबळी संघाच्या गोलंदाजांनी केलंय. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. स्ट्रोक जबरदस्त क्लासिकल फटका मैदानाच्या आतमध्ये. ह्यूज मॅग्नाफिसियंट वंडरफुल पॉवरफुल सिक्सर.
या षटकाराच्या साथीने फायटिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न आहे. टोटल 40 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 3 चेंडू येणारे महत्वाचे आहेत. समोर पाडेगाव संघाचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप महत्वाचे आहे आणि त्या बॉलिंग लाईनअप मध्ये भुवन धुमाळ चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यासोबत निलेश मोहिते चांगले बॉलर आहेत. आयकॉनिक बॉलर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती असे सोनू बुदावले आहेत. त्यामुळं पाडेगाव संघाचे बॉलिंग वर्सेस चांबली संघाचे बॅटिंग हाही एक महत्वाचा ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ डेड बॉल. पंचांनी मात्र कळवले इट्स अ डेड बॉल. मृत चेंडू असेल. 3 चेंडू महत्वाचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती परशुराम आहेत आणि समोर बॅटिंग मध्ये पहिल्याच बॉलवरती संदीप यांनी षटकार खेळून पुन्हा एकदा आडवा बॅटनं यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलला केलं मात्र गुल. 6 धावांसाठी ब्रँडेड हिट. दुसरा ब्लास्ट. 2 षटकारांच्या मदतीने संपूर्ण सामन्याचा चेहरा मोहरा बदललाय आणि या 2 षटकारांच्या मदतीने पाडेगाव संघाच्या खेळाडूंमध्ये उत्साह आलाय. 46 धावा तब्बल धावफलकावरती. 46 रन्स रन बोट. सामन्यानं पुरेपूर युटर्न घेतलाय का तर निश्चित घेतलाय. फायटिंग टोटल उभी राहिली या 2 षटकारांच्या मदतीनं. लास्ट बॉल शेवटचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 षटकारांच्या मदतीने मात्र कॉन्फिडन्स वधारलेला आहे. रिवर्स अटेम्प्ट केला गेलाय. सीधी उंगली से घी निकलती है तो टेढ़ी करने की क्या जरूरत है. या डॉट बॉल नंतर आता शेवटचा चेंडू महत्वाचा. 46 धावा धावफलकावरती. याही वेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आहे आणि बॉल देखील सीमारेषा चिरतोय. पंचांचा इशारा येईल. यस इट्स अ बाउंड्री. 1 बाउंस. सीमारेषेच्या पलीकडे जाणारा एक जबरदस्त टोला आणि चौकारांच्या मदतीने पाडेगाव पूर्ण करतोय अर्धशतक. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावांचं लक्ष असेल या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु जी काही शेवटच्या 3 चेंडूंमध्ये फटकेबाजी झाली सुदीप आप तो छा गए. 2 षटकार 1 चौकारानं फायटिंग टोटल उभी राहिली आणि 51 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. यानंतर 3rd आणि 4th प्राइज साठी देखील मॅच होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या.
सेमीफायनल क्रमांक 2. 51 धावांचं लक्ष ठेवण्यात येत आहे. समोर टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाडेगाव संघ आहे, तर चांबळी संघासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संदीप काळे आयकॉन प्लेयर फ्रॉम भिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आणि त्याच्या सोबत असेल गणेश. चौयात मैदानाच्या दिशेने एक बिग फाईट मैदानामध्ये स्टार्ट होते. 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये चांबली हा संघ उतरलाय. लेफ्ट हँडेड बॅटर संदीप काळे आयकॉनच्या भूमिकेत आहे बॅटिंग मार्क वरती, तर समोर सोनू बुधावले फलटण तालुक्याचाच नव्हे तर सातारा जिल्ह्याचा सुपरस्टार गोलंदाज. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, नो डाऊट इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित होईल आणि एक अतिरिक्त धावेनं संघाचं खातं खोललं गेलंय. त्यावेळेचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठमोरा पाठलाग करतो. हो, एक चांगला एफर्ट मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार मैदानामध्ये खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. त्यानंतर बॉलचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप निर्णायक होती. एक चांगला एफर्ट पाहायला मिळाला. अवघड कॅच होता, परंतु तोही कॅच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेला होता, परंतु तो कॅच फसला आणि चौकाराच्या साथीनंच 5 धावा धावफलकावरती लागतायत. संदीप काळे लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. समोर सोनू बुधावले तितकाच ताकदीचा गोलंदाज. ओहो हो, व्हॉट बॉल यार. लाजवाब चेंडू, डबल माइंड झाले फलंदाज. एका क्षणाला असं वाटलं फलंदाजाला की वेगवान बॉल येईल, त्यानंतर डिफेन्सिव्ह मोड मध्ये आले आणि हळूवार चेंडू तो निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. हा देखील स्ट्रोक यावेळेस देखील आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल येतोय. चला स्पीडअप घ्या. सहा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना ओ व्हॉट अ बॉल यार. परफेक्ट यॉर्कर पॅडल लाईन वरचा. क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्यांना जेवढा रिस्पेक्ट आहे तेवढाच रिस्पेक्ट असणारा चेंडू. परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये, परफेक्ट ब्लॉक होल आणि त्यानंतर एक सिंगल.
गणेशांचा स्ट्रोक पॉवरफुल, वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी येईल चौकार. बॅकफूट वरती आले, रूम बनवली, जागा बनवली आणि त्यानंतर परफेक्ट मिडल केला बॉल आणि कव्हरच्या डोक्यावरून गॅप शोधला गेला. गणेशच्या यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 11 रन्स, 11 धावा. षटक क्रमांक पहिला अजूनही प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने सोनू यांनी एक संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु पॉवर प्लेच्या यार्डमध्ये तो त्या बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नव्हता. तो कॅच फसला मी म्हणेन लेफ्ट हँडेड बॅटरचा. त्यानंतर पुन्हा एक चौकार आलाय. यावेळेसचा बॉल पहा, जबरदस्त बॉल मैदानामध्ये हाताळलाय. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू अजूनही निर्णायक आहे. धावफलक जर पाहिला तर 11 धावा. बॅटिंग मार्कवरती गणेश या खेळाडूची बॅटिंग आपण पाहतोय. त्यासोबत सुदीप यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलेला आहे. हो, पुन्हा एकदा आडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा लो राहिला आणि बाहेरच्या बाजूला हलकंच वळण घेतलं. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपल्यानंतर 11 धावा आहेत धावफलकावरती विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट. सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आपण अनुभवतोय. पहिल्या सेमीफायनल मधून मेगा फायनल मध्ये बहुमान पटकावलाय तो घाटदरे संघानं. तर षटक आता इथं आपण पाहतो दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कोण मेगा फायनलिस्ट असेल त्यासाठी मैदानामध्ये खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. एका बाजूला पुरंदर तालुका, दुसऱ्या बाजूला पलटण तालुका, एका बाजूला चांबळी गाव, दुसऱ्या बाजूला पाडेगाव गाव, दोन्ही मातब्बर संघ आणि प्रत्येक खेळाडू आता इथे जिंकण्याची पराकाष्ठा करतोय. इथे आलेला प्रत्येक संघ मेगा फायनल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लादूरवरती प्रवास करून या ग्राउंड वरती पोहोचलेला आहे आणि हा संघर्ष आता मैदानामध्ये चालू झालाय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा महान कोई नहीं होता, जब तक न पडे हथोड़ी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. त्यामुळे मैदानामध्ये आता आत्मविश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश मोहिते. यावेळेस चेंडू पहा, बॅटची स्ट्रॉंग एज होती परंतु यष्टीरक्षकाकडून होते चूक आणि चुकीला मात्र इथं माफी नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर संदीप काळे हा एक जबरदस्त बॅट्समन आहे आणि मिड विकेटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो कॅच फसलाय. आणि जे आपण चर्चा करतो या आधीच्या मॅच मध्ये देखील अक्षय वाठरकरचा कॅच फसला, त्या खेळाडूंना मॅच फिनिश केली. इथं संदीपचा कॅच फसला, त्यानंतर पुन्हा एकदा संधी आणि दुसरा कॅच इथे मात्र फसतोय. बॉलर करे तो करे क्या. 2 चेंडू 2 कॅच फसलेत. एका सिंगलच्या मदतीने आणि षटकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती लागतात. 18 रन्स रन बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हा स्ट्रोक गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती डीप लॉंग ऑफ ची सीमा रेषा चिरून भेदून जाणारा जबरदस्त चौकार. फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडूच्या माध्यमातून तो चौकार आलाय आणि गणेश यांनी सांगितलंय टीम चांबळी संघाला, संपूर्ण मॅनेजमेंटला, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो परमनंट वाला क्लास दाखवलाय. कारण मावशीच्या ग्राउंड वरती गणेश यांची गोलंदाजी मात्र थोडी बिघडली होती, परंतु या ग्राउंड वरती गणेश यांनी संघासाठी खूप मोठं योगदान देत असताना आपण पाहतोय.
23 धावा धाव फलकावरती. संदीप यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. त्या समोर गणेश यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. टोटल धावफलक 23 आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला परफेक्ट मिडल केलाय आणि बॉलला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जबरदस्त टोला, आसमानी चौकार. चौकार आहे. इट्स अ बाउंड्री. संयोजकच सांगत आहेत. हा सर फायनल डिसिजन. लाईनमन संयोजक. इट्स अ बाउंड्री. सत्तावीस 27 रन. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 27 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड खूप चांगला वधारलाय. धावा धावफलकावरती येणारे. हो यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. एक सिंगल मैदानामध्ये घेतली जाईल. ओम धुमाळ गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हा एक आयकॉन गोलंदाज आहे. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सोनू बोलो बुधावले बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव कंप्लीट केली जाईल. राईट आर्म अराउंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साठी आले. तर यावेळेस मात्र सोनू बुधावले त्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतो आता इक्वेशन मात्र संपूर्ण हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय टीम सांबळी संघानं. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 21 धावांची गरज आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस परफेक्ट मिडल केलाय. संदीप काळेचा ब्लास्ट. आसमानी टोला है ना मूरत देखते ना सूरत देखते, बस टीम की जरूरत देखते. जरूरत वाला चेरन. टीम पाडेगावला आता सुटलेले कॅच आठवत असतील. जी काही चर्चा होते कॅच का महत्वाचे आहे, कैचेस इसलिए नहीं छोड़ने का. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न उड्डाण तर केले. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे आणि त्या रिजन मधून बॉल मात्र फरार होईल. सीमारेषेच्या पलीकडे गॅप मधून चौकार. फिल्डर पोचलाच नाही का तिथपर्यंत. फिल्डरच नव्हता.
चौकाराच्या मदतीने मात्र संदीप काळे यांच्या माध्यमातून संपूर्ण सामन्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. 40 धावा टोटल धाव फलकावरती लागत आहेत आणि केवळ आता विजयासाठी चांबली संघाला 11 धावांची गरज आहे. जी काय आपण चर्चा करतोय, रोहित शर्माचा 5 धावके संख्येवरती तिलकरत्ने दिलशाननं कॅच सोडला. त्याच मॅच मध्ये रोहित शर्मानं 264 धावा बनवल्या. आडवा बॅटनं ऑन साइड, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावांचा कॉल, 1 से भले 2. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय टोटल 42 या धावसंख्येवरती. बॅटचे स्ट्रॉंग एज, यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. गणेश या खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये गोलंदाज रोहित खताळ यांना यश मिळालेलं आहे. या आधीचा जो झेल पकडला गेला, सागर भोसले यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज वैभव भोसले यांच्याकडून. ऑनलाईन फोन पे द्वारे ते पैसे सागर यांना जमा केलेले आहेत. एक सिंगल मिळेल. 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे. 44 रन स्कोर कार्ड वरती आणि जवळजवळ मेगा फायनलच्या दिशेने कूच करत असताना पुरंदर तालुक्यातील चांबली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण सामन्यावरती आता वर्चस्व निर्माण केलेलं आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही घडू शकत. हा चेंडू आडवा बॅट ऑन साइडला फक्त सन्मान दिलाय, प्लेस केलाय आणि 1 सिंगल केली कंप्लीट. त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाला. तिसरी धाव देखील मिसफील्ड. 1 से भले 2, 2 से भले 3. 47 रन स्कोरबोर्ड वरती. आता केवळ 4 धावांचं लक्ष आहे इथून पुढे. 6 षटकांची मॅच आणि 4थं षटक प्रगतीपथावरती म्हणजे संपूर्ण सामन्यावरती वर्चस्व आहे. या इथं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधला. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे इथून पुढे चांबली संघाला मॅच जिंकण्यासाठी. 2 धावांची गरज आहे. यावेळेचा स्ट्रोक परफेक्ट मिडल केलाय आणि बॉलला पाठवलाय एफर्टलेसली. जबरदस्त स्ट्रोक. स्कोर लेग सीमारेषेच्या पलीकडे अप्रतिम षटकार मैदानामध्ये पाहायला मिळाला लेफ्ट हँडेड बॅटरच्या माध्यमातून, अर्थात संदीप तुम हो हिरो. टीम चांबली या संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आपलं मनापासूनचं स्वागत, मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तर पाडेगाव संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली झुंज दिलीत.
मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. हा कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आज आपण थांबत नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी सोबत ठेवा. निश्चित यश तुमच्या सोबत असेल.